मित्रांनो, मला एवढं माहीत आहे, तुम्ही सगळेजण जो माझा व्हिडिओ पाहत असेल सोशल मीडियामध्ये, जेलमध्ये सुटल्यानंतर तर काही अनेक माझ्या बातम्या प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये आलेल्या आहे. ते ठीक आहे, ते जनरली झालेलं आहे. परंतु विशेष म्हणजे तुम्ही एक माझा माध्यम जरूर पाहत आहे, की गोपाळ शेट्टी नक्की ह्या सिस्टममध्ये कसे लढत आहे आणि त्याच्यामधून काय एक निघणार आहे, यावर जरूर तुमचं टार्गेट असेल मनामधून. आणि हे मलाही माहीत आहे, माझा आत्मविश्वास आहे, की तुमचं जे म्हणणं आहे किंवा माझा जो रस्ता आहे तो एकच आहे. बरं, लढाईचा एक तरीका वेगळा असेल, कुणी वेगळ्या वेगळ्या तरीकोने विचारतात, म्हणजे अलग अलग संस्था खोलून लढतात. परंतु माझं डायरेक्टली ही म्हणजे अशी आहे, की मला माहीतच आहे कायद्याविषयी. मी लवकर त्याला आपण ते मोठं बोलतात ना, की आता संघटित व्हावं लागेल, तेव्हा आपण संघर्ष करणार आहे. परंतु संघटित होणं नामुमकीन असते, कारण आपल्यासारखे एक गोरगरिबाचं पोरगं, माझ्यावरूनच बघा ना तुम्ही. मी एक लढाईत ठीक आहे, एक माध्यम होता मला लढण्यासाठी काही ना काही मोठे चान्स मिळलेले आहे कुठे ना कुठं. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला लंडनमध्ये जाऊन त्यांची शिक्षा करण्यासाठी कोणी ना कोणी समर्थन भेटलं होतं. अशाच सारखं माझ्यामध्ये पण तेच मला भेटलेलं आहे, कारण आज मी देशामध्ये कुठं ना कुठं संशोधन करणार आहे. आज मी देशामध्ये आपल्या सगळ्या पीडित भावांसाठी किंवा जेलमध्ये जे निर्दोष लोक पडले आहे त्यांच्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढून त्यांना एक मुक्तता द्यायची आहे. त्यांना पुन्हा कोणाला कोणी कोंडून ठेवलेलं आहे, किंवा कोणी ना कोणी भार दबावाखाली, कोणी ना कोणी प्रेशरखाली काम करत आहे, किंवा आपलं राबलेलं सरकार हे आपलं सरकार आपल्याला सांगत आहे, की आम्ही तुमचे मालिक आहे, तुम्ही आमचे नौकर आहे. याच्यातला भेदभाव आपल्याला कुठं ना कुठं करून द्यावं लागेल. यासाठी मी तुम्हाला नक्की मार्गदर्शक करणार आहे. आणि पक्क आपण स्वतंत्र आहे किंवा नाही, किंवा आणि स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे, हे मी तुम्हाला प्रत्येक आता व्हिडिओमध्ये किंवा मी लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या घरून कळवणार आहे स्वतः. एवढं लक्षात ठेवावं. तुम्ही कुठेही हारू नये, डरू नये. तुमचं मत तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्ही काय आहे स्वतः. स्वातंत्र्याची व्याख्या तुम्हाला मी तिथून सुरुवात करणार आहे. पहिला विषय माझा तिथून सुरू असेल, की स्वातंत्र्य तुम्ही कशाला समजता. अगर तुम्ही कुठे रोज पीडित आहे, रोज दुःखी आहे, कुठं ना कुठं तुम्हाला न्यायच मिळत नाही, रोज तुमच्यावर अन्याय होत आहे, तर तुम्ही हे सहनशक्ती सोडून द्या. अन्याय सहनशक्ती करण्याची आपल्याकडे आदत पडलेली आहे, याला सोडा. लोकांना पाहून तुम्ही नका जगू. आपण काय करूया, यासाठी मी एक चांगली शिक्षा आणतोय तुमच्या मुलाबाळासाठी. तुमच्या मुलाबाळाला अगर शिक्षा मिळाल तर जे माझ्या वयाचे मी शिकलो आहे म्हणून ठीक आहे. परंतु मी तुम्हाला एवढं नक्कीच कळवतो, तुम्ही उद्या असेच बोलणार आहे, तुमच्या पोरांची परिभाषा बोलणार आहे, किंवा संविधानची परिभाषा बोलणार आहे, असे मी तुमच्या पुढे व्हिडिओ एकदम पेश करणार आहे. हे माझं एक खूपच मोठे मोठे स्वप्न आहे बरं तुमच्याबद्दल, कारण माझेच तुम्ही मायबाप आहे, किंवा माझेच